हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आहे सुट्टीचा दिवस आणि सुट्टी म्हटलं की घराघरामध्ये काही ना काही वेगळं विशेष असं जेवणाचं ठरलेलं असतं। आज माझ्या घरीसुद्धा मी थोडंसं वेगळं काहीतरी करते आणि सकाळी मात्र नाश्त्याला मी बनवलेले आहेत आपल्या महाराष्ट्राचे लाडके गरमागरम मऊशार कांदे पोहे। आणि सुट्टीचा दुपारचा विचार करूनच आज मी दुपारच्या जेवणामध्ये ना अगदी ढाबा स्टाईल असं बेत ठरवलेला आहे आणि तो म्हणजे मटार पनीर। आता मटार पनीरची भाजी आणि सोबत गरमागरम चपात्या किंवा पराठे करणार आहे। बाजूला मी भात शिजायला ठेवलेला आहे आणि आता इकडे कढईमध्ये मी भाजीची तयारी करत आहे। तुम्ही मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। आता सुट्टी म्हटलं आणि कामं पटापट आवरायची असतील किंवा सकाळी झटपट जर काही बनवायचं असेल तर आपले पोहे ना हे अगदी बेस्ट ऑप्शन वाटतं मला तर। आणि पोह्याशिवाय तर मला ही सुट्टीची सकाळ अपूर्णच वाटत असते, म्हणून मी पटकन आधी पोहे करून घेत असते नाश्त्यात। पोहे बनवताना काही शूट केलं नाही, पोहे तर बनवून झाले, नाश्ता तर करून झालेला आहे आणि आता मी दुपारच्या जेवणाचं पनीरची भाजी करत आहे। ही हॉटेलसारखी चवदार आणि रिच अशी कशी बनवायची याच्या काही सोप्या टिप्स मी तुम्हाला आज सांगणार आहे। जी मटर पनीर असेल किंवा आपलं ग्रेव्हीचं कुठले पनीरची भाजी असेल ना, त्यासाठी सगळ्यात आधी मी काय केलं, कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये कांदा कापून टाकला आहे, टोमॅटो, आलं, लसूण आणि थोडेसे काजूसुद्धा आपल्याला नक्की टाकायचे आहेत। ते हलकंसं ना सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरला लावून याची अगदी मऊ पेस्ट पण तयार करून घेऊया। थंड करूनच पेस्ट तयार करून घ्यायची आहे। कांदा थोडासा माझा इथे जास्त काळा थोडासा झालेला आहे, आपल्याला इतका जास्त भाजायचा नाही आहे। ग्रेव्हीला छान अशी हॉटेलसारखी छान चव येते। जर घरी पनीर बनवलेलं असेल ना तर त्याला काही धुवायची सुद्धा गरज लागत नाही आणि जर समजा बाहेरचं पनीर असेल तर त्याला थोडंसं आपण धुवून घ्यायला पाहिजे, कारण त्याचा वाससुद्धा येतो बाहेरचं पनीरचा। आपण आणलेलं थोडासा वास येतो, त्याला थोडंसं हलक्या हाताने त्याला धुवून घ्यायचं आणि मगच ते बनवायचं। आणि पनीर आता इथे मी बाहेरचंच आणलेलं आहे, मग पनीरला धुवून घेतले। आता इथे छान स्मूथ अशी मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। मी जास्तीत जास्त टोमॅटोचा जास्त वापर करत असते या ग्रेव्हीला, खूप छान ढाबा स्टाईल अशी चव येते। आणि काजूसुद्धा थोडेसे भिजत टाकायचे पाण्यामध्ये, थोडा वेळ जरी भिजत टाकलं तरी चालेल, कारण ना भिजवलेले टाकलं की खूप छान असेल, लवकर अशी त्याची मऊसूद पेस्ट तयार होते आणि छान ढाबा स्टाईल अशी आपल्या पनीरच्या या भाजीला चव येते। आता इथे मी पनीरचे तुकडे करून घेतले, चौकोनी असे छोटे छोटे तुकडे करून घेतले। आता इथे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून पनीर मी असे तुकडे पनीरचे हलकीशी सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतवून घेणार आहे, कारण ना पनीरला जास्त वेळ परतवायचं नाही, ते रबरसारखं होतं जास्त वेळ जर आपण परतवलं तर, म्हणून थोडंसं एकदम हलकंसं त्याला सोनेरी कलर आला की ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता त्याच कढईमध्ये तेल टाकले आणि थोडंसं 2 चमचे आपल्याला तूपसुद्धा टाकायचं आहे। आणि आता इथे मला व्हिडिओ शूट करताना माझ्या काही क्लिप राहून गेलेल्या आहेत, त्यामुळे इथे व्हिडिओ माझा फास्ट गेलेला आहे, म्हणून इथे मी तुम्हाला सांगत आहे। तर आता त्याच कढईमध्ये तेल तूप टाकल्यानंतर खडे मसाले टाकले, तमालपत्र, मोहरी, जिरे, लवंग, मिरी, विलायची, दालचिनी, तेजपत्ता, हे सगळे खडे मसाले टाकून ते चांगले परतले आणि त्यानंतर मी हे वाटून घेतलेली पेस्ट टाकलेली आहे। हळद, मीठ, धने पावडर, मिरची पावडर, लाल मिरची पावडर, हे सगळं टाकून मी सगळं छान अशी पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे। आणि त्यानंतर हे वाफवून घेतलेले वाटाणे टाकायचे आहेत। वाटाणेसुद्धा मी साईडला थोडासा मटार हा वाफवून घेतला, हिरवेच मटार आहे ते, मग थोडंसंच त्याला अजून थोडं मऊ करून घेऊन टाकलेलं आहे आणि ग्रेव्हीसाठी पाणी गरम करून टाकलेलं आहे। आता ही ग्रेव्हीला छान अशी उकळी आली की त्यावर काय करायचं आहे, आपल्याला फ्रेश ताजी मलाई टाकायचं आहे किंवा आपल्याला फ्रेश क्रीम ती टाकायची आहे अमूलची, म्हणजे आपल्या पनीरला छान अशी ढाबा स्टाईल टेस्ट येते। तर अशा पद्धतीने मी बनवते, खूप पटकन होते आणि एकदम करायला सोपी वाटते। चला तर मग असा होता आजचा सुट्टीच्या दिवसाचा नाश्ता आणि जेवणाचा बेत। पुन्हा भेटूया। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।